नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. तर कशा आहात तुम्ही? होपसो आनंदातच असणार आहे. तर आपल्या मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 6 आणि आज आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. त्यामुळे मी आज सकाळी सकाळी लवकर उठलेली आहे आणि आज मी स्वामी समर्थांचं पारायण करणार आहे. त्यासाठी माझी ही इथे पूजेची तयारी चाललेली आहे. तर आज स्वामी प्रगट दिन असल्यामुळे माझ्याकडनं जेवढी सेवा करता येईल महाराजांची तेवढी सेवा मी आज करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तर आता मी इथे सकाळी सकाळी स्वामी चरित्र जे पारायण आहे तर ते वाचणार आहे. पूर्ण पारायण मी आजच्या आजच करणार आहे एका दिवसात. तर सकाळी सकाळी पारायण वाचलं किंवा माझे नंतरचे बाकीचे जे कामं आहेत ते सुरळीत वेळेत होतील. त्यासाठी सकाळी सकाळीच पूर्ण पारायण मी वाचून घेणार आहे. तर माझं संपूर्ण पारायण वाचून झाल्यानंतर मी मंदिरामध्ये गेले. तिथे आम्ही दर्शन ते घेतल्यानंतर येताना मी फुलं आणि दूध बॅग असं घेऊन आले. तर ही चाफ्याची फुलं आहेत. महाराजांना चाफ्याची फुलं खूप आवडतात आणि त्यांचा सुवास देखील मस्त असतो. त्यानंतर माझी इथे चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज मी नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवणार आहे. तर त्यासाठी मी ही डाळ लावत होते. तर आज महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य असणार आहे. तर इथे मी डाळ शिजायला लावून माझी बाकीची जी रोजची कामं आहेत ते करून घेणार आहे. तर डाळ शिजून होईपर्यंत मी दूध तापायला ठेवलं आणि नंतर बाकीचे जे माझे कामं असतात फरशी पुसणे किंवा झाडून घेणे घरावरने तर हे कामं करण्यासाठी मी निघून गेले. आणि आता तुम्हाला हे इथे दिसत असेल की सगळ्या गॅस ओट्यावरती दूध झालेलं आहे. तर माझ्या नवीन गॅसवरती दुधाचा अभिषेक झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. नेहमीच माझं असं होऊन जातं भरपूर वेळा की मी दूध तापायला ठेवून देते आणि मी कुठेतरी काम करत बसते आणि हा असा पराक्रम घडतो. कुठे मी विचार करत होते की चला आज आपण मस्त पटापट स्वयंपाक करूया, लवकर सगळे कामं आवरूयात आणि निवांत वेळ जाईल त्यानंतर. पण हे असे एक्स्ट्राचे कामं वाढतात अशा वेळेला. ज्या वेळेला आपण घाई करतो किंवा आपल्याला पटपट आवरायचं असतं तेव्हा नक्कीच असं काही ना काही काम येतं की त्या कामामुळे आपल्याला भरपूर वेळ एक्स्ट्रा घालवावा लागतो. तर आता माझा ओटा इथे क्लीन करून झालेला आहे.
तर तुम्ही पाहिलंच की आत्ताच माझी देवपूजा झाली. अशी देवपूजा असली की घरात नंतर मस्त प्रसन्न वातावरण असतं, खूप छान वाटतं घरामध्ये. त्यानंतर आता माझी चालली इथे मसाला भाजण्याची तयारी. आमटीसाठी मी मसाला बनवती आहे. तर मसाल्यामध्ये मी वापरते धने, त्यानंतर किसलेलं खोबरं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं मी मस्त तव्यावर छान असं भाजून घेत असते. आणि त्यानंतर आणि कांदा देखील, आणि त्यानंतर मी त्याला मिक्सरमधनं फिरवते. तर अशा प्रकारे माझा मसाला असतो. तर तुम्ही सांगा की तुम्ही कुठला मसाला वापरता, तुम्ही मसाल्यामध्ये काय काय गोष्टी टाकता, तर नक्कीच कमेंट करू कळवा. आणि हो, पुरणपोळीचा स्वयंपाक जर असेल तर ही जी आपण डाळ शिजवतो, ही डाळसुद्धा मी तेल टाकून थोडीशी छान अशी भाजून घेते तव्यावरती, आणि ती देखील मिक्सरमधनं बारीक फिरवते. तर मसाला भाजता भाजता जे काही आपले एक्स्ट्राचे कामं असतात तर ते देखील मी इथे पटापट आवरून घेते आहे. तर डाळ शिजल्यानंतर जे एक्स्ट्राचं पाणी असतं तर त्यालाच आमच्याकडे येळवणी असं म्हणतात. तर ती जी आहे ती येळवणी मी साईडला काढून घेणार आहे, आणि त्यानंतर पुरण जे ते शिजायला ठेवणार आहे. तर ती येळवणी जी आहे ती आम्ही मसाल्याच्या ह्या आमटीमध्ये टाकतो. तर हे बघा आमचा पुरणपोळीचा मेनू. म्हणजे अर्ध जेवण संपत आल्यानंतर मला आठवलं, अरे आपला व्हिडिओ जर राहिला तर आज आमची अशी डब्बा पार्टी आहे. आम्ही ध्वनीला आणि ध्वनीच्या मम्माला बोलवलं आहे आज जेवायला. आवडली का पुरणपोळी? काय काय आवडलं? आमरस आणि पुरणपोळी. तुला काय आवडलं? आमरस आणि पुरणपोळी. ओके, तुला काय आवडलं का? सगळंच आवडलं ना. तर अशी आमची मस्त कटाची आमटी आहे, यामध्ये रस आहे आणि पुरणपोळी वगैरे असं जेवण चाललेलं आहे. काय? ओके ओके, चला जेव. पाहिजे का पापड? घे. तर आमचे जेवण झाले आणि त्यानंतर मस्त निवांत थोड्या वेळ बसले, आणि त्यानंतर मग पूर्णाचा स्वयंपाक म्हणलं की खूप पसारा असतो घरामध्ये. खूप सारे भांडी असतात, ओट्यावर खरकट पडलेलं असतं. तर ते सगळं आवरलं. त्यानंतर आता मी घेऊन आलेलं आहे स्केटिंग क्लासला. तर इथे स्केटिंग क्लाससोबत बाकीचे सुद्धा भरपूर सारे क्लासेस असतात. ते जे समोर तिकडे ग्राउंड दिसतं आहे तिथे बाकीचे क्लासेस होतात. तर लाठीकाठी किंवा अजून हँडबॉल असे भरपूर सारे गेम्स इथे आहेत. तर आज मिष्टी 5 ते 6 दिवसांनंतर स्केटिंग करते, कारण मध्ये आजारी असल्यामुळे तिला स्केटिंगला आणलेलं नव्हतं. स्पीडमध्ये लगेच फरक जाणवतो. दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, निर्वी पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर वटिशेंदुराची, कंठी झळके मा गौळा शोभे मा मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती. तर राजू ऑफिसवरनं घरी आल्यानंतर आमची देवाची आरती देखील झालेली आहे. आणि असा होता आमचा आजचा दिवस. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चला बाय.